राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील आहेत. त्यांनी आज कसपटे कुटुंबियांना जे आहे ते अजित पवारांशी दूरध्वनीवर जे आहे तो संपर्क या ठिकाणी साधत सांत्वनपर असं चर्चा जी आहे ती करून दिली आहे. ताई काय सांगाल, काय चर्चा जी आहे ती दादांनी कसपटे कुटुंबियांसोबत केली? दादांनी वैष्णवीचे आई वडील यांच्याशी बातचीत केली. मुळामध्ये तुम्ही जी बातमी लावली होती की हगवणे हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना काहीतरी राजकीय पाठबळ मिळते, तर अजितदादांनी कसपटे दादांना सांगितलं की कुठलंही अशा गुन्हेगारांना अजित पवार पाठबळ देत नसतो. त्या 2 दिवसांमध्येच 4 युनिट पाठवलेली आहेत, अटक केली जाईल. आणि जी काही वैष्णवी सुद्धा मला वाटतं दादांशी त्यावेळी बोलली होती, परंतु दादा म्हणले मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही गाडी दिली का त्यांनी मागितली. त्यावेळी कसपटे भाऊंनी सांगितलं की पोरीच्या सुखासाठी आम्ही दिली म्हणलो, परंतु त्या सातत्याने ज्या काही गोष्टी मागितल्यात त्या शशांकनी त्यांच्या जावयांनी त्यांनी सांगितल्या. अजितदादांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस घेतली जाईल, आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाईल आणि पक्षामध्ये कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते असले आणि त्यांनी जर असा गुन्हा केला तर कोणालाही त्याच्यामध्ये माफी नाही, साथ नाही. अजितदादा ज्या पद्धतीने काम करतो तर अजितदादा तेवढाच संवेदनशील आहे. लेकीबाळींचं दुःख मला कळतं, मी पालकमंत्री असल्यामुळे अशा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही. तो अटक झालेला असेल असं दादांनी सांत्वन कसपटे कुटुंबाचं केलेलं आहे. येत्या काही दिवसात जे आहे ते आता जो आरोपी आहे राजेंद्र हगवणे तो अटक होईल असं आश्वासन जे आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांना दिलेलं आपल्याला या फोनद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नागेश मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.